Good morning, students. How are you? I think that you are so fine. मित्रांनो, चेन द वाईजचा 5वा रूल आज आपण शिकत आहोत. प्रवास आपला जवळजवळ 1 महिन्याचा प्रवास आहे आणि आता शेवटचा रूल कशा पद्धतीने ते आपण या ठिकाणी बघत आहोत. मित्रांनो, थेंबे थेंबे तळे साचे कोणतीही गोष्ट आपल्याला क्षणार्धात किंवा अत्यंत कमी वेळात मिळत नाही. द मोर पेशन्स यू हॅव, द मोर बेनिफिट यू हॅव. जितका पेशन्स, जितका संयम तुमच्याकडे असेल तेवढा बेनिफिट तुम्हाला होतो. म्हणून कोणतीही गोष्ट अगदी सातत्याने लगातार आपण जर करत राहिलो तर नक्कीच आपल्याला फलद्रुपी मिळते. मित्रांनो, इम्परेटिव्ह सेंटेन्स चेन द वाईज 5वा रूल. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. मग आज्ञार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय, कसं ओळखावं आज्ञार्थी वाक्य? तर मित्रांनो, आज्ञार्थी वाक्य ओळखण्यासाठी मी 8 शब्द दिलेले आहेत. ते 8 शब्द जर तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेतले तर नक्कीच तुम्हाला आज्ञार्थी वाक्य इझिली समजेल. डू, डोंट, नेव्हर, लेट हा पहिला स्लॅब झाला. त्याच्यानंतर मेन वर्ब, प्लीज शब्द राहून गेला. प्लीज, प्लीज, मेन वर्ब, हॅव आणि बी हे नंतरचे 4 शब्द मित्रांनो. डू, डोंट, नेव्हर, लेट, प्लीज, मेन वर्ब, हॅव, बी इत्यादींपैकी कोणत्याही एका शब्दाने वाक्य चालू झालं तर 100% ते वाक्य आज्ञार्थी आहे. तुम्ही म्हणाल सर कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला वाक्य बनवून दाखवा, तर मी तुम्हाला बघा. डू कम जरुरी आहे. डोंट स्पीट हिअर येथे तुमको नको. नेव्हर लाय कधीच खोटं बोलू नको. लेट मी गो मला जाऊ दे. मेन वर्ब बघा, ओपन द डोअर, शट द डोअर, ब्रिंग दॅट बुक हिअर, हॅव अ टी सर, बी कॉशियस सावधान राहा, चहा घ्या सर, प्लीज हेल्प मी इन माय डिफिकल्टीज. मित्रांनो, अशा पद्धतीची सर्व जी वाक्य आहेत ही वाक्य आज्ञार्थी आहे, कारण ती वाक्य डू, डोंट, नेव्हर, लेट, प्लीज, मेन वर्ब, हॅव आणि बी या शब्दांनी आपण सुरू केलेली आहेत. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, इम्परेटिव्ह सेंटेन्स कॅन बी चेंज इंटू पॅसिव्ह व्हॉइस बाय 3 वेज. आज्ञार्थी वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस आपण 3 पद्धतीने करू शकतो. यासाठी बघा फॉर्म्युला नंबर 1, फॉर्म्युला नंबर 2, फॉर्म्युला नंबर 3. आता फॉर्म्युला 1 काय सांगतो मित्रांनो आपल्याला? लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3. म्हणजे फॉर्म्युला 1 असं सांगतो की लेट घ्या, त्यानंतर ऑब्जेक्ट घ्या, नंतर बी घ्या, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्या. फॉर्म्युला नंबर 2 बघा काय सांगतो? ऑब्जेक्ट घ्या, नंतर शूट, नंतर बी, नंतर V3 घ्या. फॉर्म्युला नंबर 3 म्हणतो वाक्याची सुरुवात युआर ने करा, त्यानंतर वाक्याचा भावार्थ लक्षात घेऊन मग त्या ठिकाणी आस्क, टोल्ड, ऑर्डर, कमांडेड, ऍडवाइज, रिक्वेस्टेड हे इत्यादींपैकी एक रिपोर्टिंग वर्ब घ्यावं. वाक्य होकार असेल तर टू कंजंक्शन घ्यावं आणि वाक्य नकार असेल तर नॉट टू कंजंक्शन घ्यावं आणि दिलेलं वाक्य त्याला जसंच्या तसं जोडावं. आता आपण पहिलंच वाक्य या ठिकाणी बघूया. म्हणजे तुम्हाला हे 3 रूल मी या ठिकाणी यूज करून दाखवतो. मित्रांनो बघा, ओपन काय? V1 आहे, क्रियापदाचं पहिलं रूप. आणि द डोअर काय? तर डायरेक्ट ऑब्जेक्ट. दरवाजा उघड. काय उघड? दरवाजा उघड. कायने प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येतं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. बघा मी तुम्हाला प्रत्यक्ष इथं ओपन द डोअर दरवाजा उघड, काय उघड? तर दरवाजा उघड. कायने प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येतं ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आता बघा या ठिकाणी V1 आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे. वाक्य हे V1 म्हणजे मेन वर्ब. बघा मी तुम्हाला इथे जे म्हटलंय की मेन वर्ब, तर ओपन, शट, ब्रिंग, टेक, गिव्ह, ड्रिंक, ईट हे सगळे मेन वर्ब आहे मित्रांनो. ज्यातून मूळ कृती दिसते त्याला मेन वर्ब म्हणतात. मग मूळ क्रियापदाने वाक्य चालू झालेलं आहे म्हणजे वाक्य आज्ञार्थी आहे. आता आज्ञार्थी वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस आपण 3 पद्धतीने करू. फॉर्म्युला म्हणतो लेट घ्या. बघा या ठिकाणी आपण पहिल्या पद्धतीने वाक्य चालू करतोय लेट. फॉर्म्युला म्हणतो ऑब्जेक्ट घ्या. बघा हे डायरेक्ट ऑब्जेक्ट, लेट द डोअर. फॉर्म्युला आपल्याला म्हणतो बी घ्या. बघा पहिल्यांदा लेट घेतला, नंतर ऑब्जेक्ट घेतला, नंतर आता बी घेतला. आता आपल्याला घ्यायचा V3. ओपनचा V3 ओपन. बघा लेट
द डोअर बी ओपन ही आपलं उत्तर तयार झालं मित्रांनो. ठीक आहे. आता आपल्याला दुसरं उत्तर तयार करायचं या फॉर्म्युल्यानुसार. आता दुसरं उत्तर बघा आपण काय तयार करत आहोत. सेकंड, आता तो आपल्याला फॉर्म्युला सांगतोय ऑब्जेक्ट आधी घ्या, म्हणजे आपण द डोअर आधी घेणार. द डोअर नंतर फॉर्म्युला आपल्याला म्हणतो शोड घ्या, मग आपण घेतलं मित्रांनो शोड. नंतर फॉर्म्युला म्हणतो बी घ्या आणि V3, मग V3 काय आहे ओपनचं, ओपन्ड. अशा पद्धतीने फॉर्म्युला नंबर 2 नुसार आपलं उत्तर तयार झालं. आता मित्रांनो फॉर्म्युला नंबर 3 नुसार आपण आपले उत्तर तयार करत आहोत. बघा फॉर्म्युला म्हणतो तुम्ही सुरुवात करा यू आर नाही. बघा आपण सुरुवात केली यू आर नाही. आता ओपन द डोअर या वाक्याचा भाव काय आहे. ओपन द डोअर, दरवाजा उघड. याला आपण ऑर्डर बी म्हणू शकतो, याला सहज सांगितलं असं पण म्हणू शकतो. अरे बाबा दरवाजा उघड बरं. मग सहज जर सांगितलं असं वाटतंय आपल्याला सहज जनरली, तर त्याला आस्क घ्यायचं, म्हणजे त्याने मला दरवाजा उघडायला सांगितलं. जिथं ऑर्डर आहे, हुकूम आहे, आज्ञा आहे, विनंती आहे, काय हे समजतच नाही अशा ठिकाणी आस्क्ड घ्यावा. हुकूम आहे, आज्ञा आहे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की काय सल्ला वगैरे काय कळत नाही आपल्याला, जनरल वाटतंय, काहीच समजत नाही, तर सरळ सरळ आस्क्ड घ्यावा. आता बघा यू आर आस्क्ड आपण असं गृहीत धरूया. ओपन द डोअर, दरवाजा उघड. तर आपल्याला असं वाटतं की याच्यात काही ऑर्डर वगैरे नाहीये, तर आपलं सहज वाटतंय तर यू आर आस्क्ड. बरोबर. बघा मित्रांनो या रिपोर्टिंग वर्ब मधलं एक आस्क आपण घेतलं. 1 2 3 4 5 आणि 6 या 6 क्रियापदांमधलं योग्य ते क्रियापद घ्यायचंय आणि ते घेतलं आपण आस्क. आता वाक्य होकार असेल तर तुम्हाला कंजंक्शन टू वापरायचं आहे आणि नकार असेल तर कंजंक्शन तुम्हाला नॉट टू वापरायचं आहे. म्हणजे थोडक्यात टू किंवा नॉट टू. होकार असेल तर टू घ्या, नकार असेल तर नॉट टू घ्या. बस एवढं लक्षात ठेवा. यू आर आस्क्ड टू. आता काय म्हणतोय, दिलेलं वाक्य जसेच्या तसे. मग वाक्य काय आपलं, ओपन द डोअर. ओपन द डोअर. मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपले 3 वाक्य तयार झाले. फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, फॉर्म्युला 3. फॉर्म्युला 1 नुसार लेट, बघा लेट घेतला. ऑब्जेक्ट द डोअर घेतला. नंतर बी, नंतर V3 ओपन, ओपनचा V3 ओपन. फॉर्म्युला नंबर 2 ऑब्जेक्ट घेतला. बघा द डोअर ऑब्जेक्ट आधी घेतला. फॉर्म्युला म्हणतो शूड घ्या, आपण शूड घेतला. फॉर्म्युला म्हणतो बी घ्या, आपण बी घेतला. फॉर्म्युलाने आपल्याला V3 घ्यायला सांगितलं, ओपनचा V3 ओपन झाला. ओके. आता फॉर्म्युला नंबर 3 नुसार यू आर, बघा हा यू आर, आपण यू आर घेतला. वाक्यात विनंती आहे, आज्ञा की हुकूम हे समजत नाहीये, जनरल सारखं वाक्य वाटतंय, सरळ आस्क घ्या. बघा आपण पण आस्क घेतला. वाक्य जर होकार असेल तर टू लावा, नकार असेल तर नॉट टू लावा. सपोज आपलं वाक्य जर डोंट, नेव्हर किंवा डू, डोंट, नेव्हर यांनी जर चालू झालं असतं तर आपण त्या ठिकाणी नॉट टू घेतला असतं, कारण हे नकारार्थी शब्द आहे. ठीक आहे. आपलं वाक्य होकार म्हणून आपण टू घेतला. नंतर दिलेलं वाक्य जसंच्या तसं. मग बघा दिलेलं वाक्य काय, ओपन द डोअर. या टू नंतर ओपन द डोअर हे आपण जसंच्या तसं घेतलं. मित्रांनो असं जरी असलं तरी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हे तिघचे तिघ उत्तर राईट नाही. ते ठीक आहे, 10वी 12वीच्या लेव्हल पर्यंत जर तुम्ही विचार केला तर हे तिघ वाक्यांपैकी, तिघ फॉर्म्युल्यांपैकी कोणत्याही फॉर्म्युल्याचा उपयोग करून तुम्ही उत्तर लिहिलं तरी तुमचं उत्तर शिक्षकांना बरोबर द्यावं लागेल. तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळतील. पण सपोज तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला हे वाक्य विचारलेलं आहे आणि तुम्हाला उत्तर विचारलेलं आहे, तर तिथे हे तुम्हाला 3 पर्याय राहतील आणि अजून एक चौथा चुकीचा कोणता तरी पर्याय असेल, तर त्याच्यामधून तुम्हाला 4 मधून तुम्हाला फक्त एकच उत्तर निवडायचं आहे. आता उत्तर तर हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. मग आता नेमकं कोणतं उत्तर पकडावं असं गृहीत धरा. तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर 3 पद्धती सांगितल्या, मग कोणत्याही पद्धतीने उत्तर दिलं तरी बरोबरच यायला पाहिजे. 10वी आणि 12वीच्या लेवल पर्यंत ठीक आहे मित्रांनो, तेव्हा तुमचं हे कोणतंही उत्तर योग्य आहे. पण जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सॉल्व्ह करत असाल, एक्झाम मध्ये ते जे प्रश्न दिलेले ते सॉल्व्ह करत असाल,
तर तेव्हा मात्र या तिघांमधले एकच उत्तर बरोबर आहे, आणि ते पण का बरोबर आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. तर बघा, ओपन द डोअर. मित्रांनो, ओपन द डोअर, बघा, दरवाजा उघड, ही कृती कशी झाली? बघा, आता मी दरवाजा उघडला म्हणजे मी प्रत्यक्ष ऍक्शन केली त्या ठिकाणी. पिक अप द चेअर, मी चेअर घेतली आणि ती उचलली, ही झाली डायरेक्ट ऍक्शन. म्हणजे जेव्हा एखादा कर्ता प्रत्यक्ष कृती करतो, म्हणजे कर्त्याची जर कर्मावर प्रत्यक्ष कृती असेल, पेन हातात घे, पेनाने फळ्यावर लिही, ही काय झाली मित्रांनो? डायरेक्ट ऍक्शन झाली, प्रत्यक्ष कृती. कर्मावर कर्त्याची प्रत्यक्ष कृती जेव्हा होते त्यावेळेला लेटचा फॉर्म्युला यूज करावा. बरोबर. आता ओपन द डोअर म्हटल्यानंतर दरवाजाला हात लावणार, दरवाजा बंद करणार, उघडणार, उघडायचं सांगितलं उघडणार, बंद करायचं सांगितलं बंद करणार, ही प्रत्यक्ष कृती आहे, म्हणून त्या ठिकाणी लेटचा फॉर्म्युला आपण यूज करणार. पण आता खाली बघा, लव्ह युअर पॅरेंट्स, तुमच्या आईवडिलांवर प्रेम करा. आता तुमच्या आईवडिलांवर प्रेम करा म्हणजे काय? आईवडिलांना मिठी मारा, प्रत्यक्ष कृती नाहीच आहे. आईवडिलांवर प्रेम करा म्हणजे आईवडिलांना ज्या ज्या काही आवश्यकता आहे, जी जी सेवा आपण आईवडिलांची केली पाहिजे, ज्या ज्या फॅसिलिटी आपण आईवडिलांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे, जे प्रेम आपण आईवडिलांना दाखवलं पाहिजे, तर ते अप्रत्यक्ष प्रेम. लव्ह युअर पॅरेंट म्हणजे तिथे प्रत्यक्ष कृती नाही आहे. तर आईवडिलांना तुम्ही जे जे काही प्रेम देणार आहे, जे जे आईवडिलांसाठी करणार आहे, ते म्हणजेच अप्रत्यक्ष कृती. जगावर प्रेम करा, देशावर प्रेम करा, परमेश्वराप्रती एक सुंदर असा भाव तुमच्या मनामध्ये असावा. बरोबर आहे? देवाची प्रार्थना कर. तर या सर्व गोष्टी कशा झाल्या? अप्रत्यक्ष कृती झाली. काय झाली? अप्रत्यक्ष कृती. मग जेव्हा अप्रत्यक्ष कृती असते तेव्हा आपल्याला फॉर्म्युला नंबर 2 उपयोग करावा लागतो. बरोबर? अप्रत्यक्ष कृती. आईवडिलांवर प्रेम करा, शिक्षकांचा आदर करा. मग आता शिक्षकांचा आदर करा म्हणजे काय? तुम्हाला काही प्रत्यक्ष कृती करायची का तिथं? काही ही वस्तू उचलली आणि तिथं ठेवली म्हणजे तुम्ही शिक्षकांचा आदर केला असं काही आहे का? नाही. शिक्षकांचा आदर करा म्हणजे तुम्ही मॉडेस्टी बाळगा, एक त्यांच्याशी थँक्यू, सरांचे ऋण व्यक्त करणे. पण ही अप्रत्यक्ष कृती झाली विद्यार्थी मित्रांनो. अशा वेळेला तुम्हाला फॉर्म्युला नंबर 2 वापरायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, डोंट स्पीट एअर, इथे थुंकू नको. लक्ष द्या. आता फॉर्म्युला नंबर 3 आपण अशा वेळेला यूज करतो मित्रांनो, खास करून जेव्हा वाक्यात ऑब्जेक्ट नसते. आता मला सांगा, सिट डाऊन, सिट डाऊन म्हटल्यानंतर खाली बस, खाली बस म्हटल्यानंतर याच्यात काय? ऑब्जेक्टच नाही, फक्त क्रियापदच आहे. डोंट स्पीट, थुंकू नको. हेअर म्हणजे येते, हेअर हे काहीच नाही आहे, हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे, दर्शक सर्वनाम जसं आपण म्हणतो, हेअर, देअर, धीस, दॅट. तर या ठिकाणी बघा, डोंट स्पीट हेअर, येथे थुंकू नको. मित्रांनो, या वाक्यात ऑब्जेक्टच नाही आहे आणि म्हणून याला फॉर्म्युला नंबर 3 यूज करणार. आता बघा, लव्ह युअर पॅरेंट या वाक्यामध्ये युअर पॅरेंट हा झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि लव्ह हा झाला मेन व्हर्ब, ज्याला आपण V1 म्हणतो. काय म्हणतो? ज्याला आपण V1. आता फॉर्म्युला काय म्हणतो? ऑब्जेक्ट घ्या. आपण ऑब्जेक्ट घेतला युअर पॅरेंट, युअर पॅरेंट्स. आता फॉर्म्युला म्हणतो शुड घ्या, आपण घेतला शुड. फॉर्म्युला म्हणतो बी घ्या, आपण बी घेतला. फॉर्म्युला म्हणतो V3 घ्या, क्रियापदाचं तिसरं रूप, लवचं तिसरं रूप लव्ड. लेट युअर पॅरेंट शुड बी लव्ड. उत्तर तयार झालं. बरोबर? याचा अर्थ हा पण नाही की तुम्ही मग लेटचा फॉर्म्युला वापरू शकत नाही का? त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, लक्ष द्या एक गोष्ट, 10वी 12वीच्या लेवल पर्यंत तुम्ही कोणतंही उत्तर दिलं 3 फॉर्म्युल्यांपैकी तरी तुमचं उत्तर ग्राह्य धरल्या जात आहे. फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामला अॅक्युरेट उत्तर, अॅक्युरसी जर हवी असेल तर मग मात्र हा लेट द डोअर बी ओपन, इथं कर्त्याची कर्मावर प्रत्यक्ष कृती, कर्त्याची कर्मावर अप्रत्यक्ष कृती फॉर्म्युला नंबर 2. आणि फॉर्म्युला नंबर 3 तेव्हा वापरावा की जेव्हा वाक्यात ऑब्जेक्ट नाही. सिट डाऊन, स्टँड अप, कम हिअर, गो देअर. ओके. डोंट स्पीट,
थुंकू नको, या वाक्यामध्ये ऑब्जेक्टच नाही मित्रांनो. मग ज्या वाक्यात ऑब्जेक्ट नाही अशा वाक्याचं पॅसिव्हाइज करण्यासाठी फॉर्म्युला नंबर 3 यू आर. आता डोंट स्पीट हिअर, यात थुंकू नको. आता यात नेमका भाव कोणता समजावा? ऑर्डर समजावी, विनंती समजावी. विनंती तर बिलकुल येणार नाही कारण प्लीज शब्द आलेला नाहीये, बरोबर आहे. आता या ठिकाणी वॉर्न, आता या ठिकाणी एक नवीन क्रियापद आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो मित्रांनो, वॉर्निंग. तर वॉर्न, तर या ठिकाणी यू आर वॉर्न हे हा शब्द आपण घेऊ शकतो. यू आर वॉर्न म्हणजे तुला वॉर्निंग दिले जाते आहे. आता डोंट हा निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला नॉट टू घ्यावा लागणार आहे. यू आर वॉर्न नॉट टू स्पीट हेअर. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने कोणता नियम नेमका कुठे वापरावा बघा. कर्मावर प्रत्यक्ष कृती, कर्मावर प्रत्यक्ष कृती असं म्हटलं तरी चालेल. इथे कर्मावर अप्रत्यक्ष कृती काय म्हणावं? कर्मावर अप्रत्यक्ष कृती. आणि याच्यासाठी काय, सॉरी आपण हे इथं घ्यायला पाहिजे. कुठं? लव्ह युअर पॅरेंट्स म्हणजे कर्मावर अप्रत्यक्ष कृती. आणि इथं काय म्हणूया आपण? डोंट स्पीट हिअर. वाक्यात ऑब्जेक्ट, वाक्यात ऑब्जेक्ट नसेल तर, वाक्यात कर्म नसेल तर, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट, कर्म नसेल तर. मित्रांनो, अजून काही एक्स्ट्राची वाक्य अधिक सरावासाठी आपण या ठिकाणी घेत आहोत. आज्ञार्थी वाक्याची पण सर्व. यूज किचन वॉटर फॉर प्लांट्स, यूज किचन वॉटर फॉर द प्लांट्स. बघा आता यूज काय? मेन वर्ब, ज्याला आपण V1 म्हणतो. काय म्हणतो? V1. किचन वॉटर काय? ऑब्जेक्ट. आणि हा पूरक भाग मित्रांनो, याला काय म्हणायचं? पूरक भाग. आता पूरक भाग कुठून चालू होतो वाक्यामध्ये? ऑन द टेबल, इन द रूम, फ्रॉम द मार्केट, फॉर द बॉईज, ऍट द रेल्वे स्टेशन. प्रिपोजिशन पासून जो काही उर्वरित भाग आहे तो भाग म्हणजे आपण त्याला पूरक भाग म्हणतो. त्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये शेपूट असं म्हटलं तरी चालेल. प्रिपोजिशन जे टू, इनटू, ऑन, नियर, बाय, फॉर, फ्रॉम, ऍट, अबोव, ओव्हर, अलॉंग, अक्रॉस, बिसाइड, अमंग, बिटवीन, नियर, डाऊन, अंडर. ही जी प्रिपोजिशन आहे, हे प्रिपोजिशन म्हणजे तो एक नट पकडायचा आहे आणि त्या प्रिपोजिशन पासून, त्या नटापासून जोही मागचा भाग आहे तो शेपूट आहे. म्हणजे शेपूट त्या नटांना जोडलेली ही नट आहेत. ऑन, इन, बाय, फॉर, फ्रॉम, विथ हे प्रिपोजिशन मित्रांनो, याला आपण नट म्हणूया. आणि या नटापासून सपोज ती शेपटी जोडलेली आहे म्हणजे त्या वाक्याचं ते शेपूट समजावं आपण. ठीक आहे. तर बघा, यूज किचन वॉटर फॉर द प्लांट्स. तर हा फॉर द प्लांट्स, हा फॉर हा एक नट आहे आणि या नटाला ही शेपूट जोडलेली आहे म्हणून हा पूरक भाग मित्रांनो. ठीक आहे. बरं, यूज किचन वॉटर. किचन वॉटर म्हणजे किचनचं पाणी जे आहे प्लांट साठी वापरायचं आहे, वापरा. तर हे वाक्य आज्ञार्थी प्रत्यक्ष कृती आहे. किचनचं वॉटर जाताना दिसतंय, झाडांना पाणी जाताना दिसतंय. मग आपण लेटचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरू शकतो. लेट ऑब्जेक्ट बी V3. मी लेट घेणार, नंतर ऑब्जेक्ट घेणार किचन वॉटर. बघा, लेट किचन वॉटर, लेट किचन वॉटर, नंतर बी आणि V3. बी, आता V3 काय मित्रांनो? युज्ड. आता उरलेलं शेपूट जसंच्या तसं फॉर द प्लांट्स. गुड, उत्तर तयार झालं. लेट किचन वॉटर, बी यूज फॉर द प्लांट्स. चेंज द व्हॉइस. आतापर्यंत आपण ऍक्टिव्हाइजचे पॅसिव्हाइज, पॅसिव्हाइजचे ऍक्टिव्हाइज करत आलेलो आहे, बरोबर आहे. मग आपण प्रत्यक्ष कृती केलेली आहे म्हणून आपण इथं पण लेटचाच फॉर्म्युला यूज करूया. चेंज हे V1 आहे, क्रियापदाचा पहिला रूप, हे ऑब्जेक्ट आहे. फॉर्म्युला बघा, लेट नंतर ऑब्जेक्ट काय घेतो आपण? द व्हॉइस, नंतर फॉर्म्युल्यानुसार बी आणि चेंज्ड. लेट द व्हॉइस बी चेंज्ड. अशा पद्धतीने आपलं उत्तर तयार झालं.
वाक्य नंबर 3 मित्रांनो, डोंट रीड इन द डार्क. अंधारात वाचू नको हा एक सल्ला झाला. मग आता अंधारात वाचू नको हा सल्ला झाला, मग सहज आपण या ठिकाणी ऍडवाइस जी आहे हे फॉर्म्युला नंबर 3 पण आपण वापरू शकतो या ठिकाणी. म्हणजे हालाकी तुम्ही तिघांपैकी कोणताही फॉर्म्युला वापरू शकता, पण इथं प्लीज शब्द आला त्यामुळे आपण डोंट रीड इन द डार्क, अंधारात वाचू नको म्हणजे कुठेतरी एक सल्ला आपल्याला वाटतो आहे, म्हणून आपण या ठिकाणी ऍडवाइस हा शब्द घेणार आहोत. म्हणजे रूल नंबर 3 आपण वापरणार आहोत. बघा या डोंट वरून मला एक गोष्ट आठवली मित्रांनो, की बऱ्याच वेळेला विद्यार्थीचा समज असा होऊ शकतो की सरांनी सांगितलं डू, डोंट, नेव्हर, लेट, प्लीज, मेन वर्ब, हॅव, बी इत्यादी शब्दांनी सुरू झालेले वाक्य 100% अज्ञार्थी आहे. पण माझाच नियम मी माझ्याच पद्धतीने क्रॉस करतो, म्हणजे तुम्हाला एक प्रूफ देतो मित्रांनो. जरी डू, डोंट आणि हॅव हे 3 शब्द अज्ञार्थी वाक्यांचे मी तुम्हाला सांगितले, तरी काही विशिष्ट वेळेला आपल्याला लक्षात ठेवायचंय की समजा या डू, डोंट किंवा हॅव यांच्या नंतर, बरोबर, यांच्या नंतर जर का समजा सब्जेक्ट आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं असेल तर मात्र ते वाक्य अज्ञार्थी नाही आहे, ते वाक्य प्रश्नार्थी आहे असं आपल्याला समजावं लागेल. ठीक आहे. जसं की डू यू नो मी, डू यू नो मी. आता बघा डू यू नो मी, तू मला ओळखतो का? आता बघा मित्रांनो या ठिकाणी डू यू नो मी, तू मला ओळखतो का, हे प्रश्नार्थी वाक्य झालं. हे वाक्य अज्ञार्थी नाही आहे. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर शब्द दिलेला आहे, पण माझा एक रूल लक्षात ठेवा मित्रांनो, जर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर मग ते प्रश्नार्थी आहे, आणि वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह नसेल तर मग मात्र ते वाक्य अज्ञार्थी आहे. बघा डोंट ही कम लेट, तो उशिरा येत नाही का, मग हे काय झालं, डोंट दे कम लेट, म्हणजे ते उशिरा येत नाहीत का, डोंट दे कम लेट. आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे ना, म्हणून या वाक्यांना आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणणार आहोत, यांना आपण अज्ञार्थी वाक्य म्हणणार नाही. तसं हॅव यू रीड द नोवेल, हॅव यू रीड द नोवेल म्हणजे तू कादंबरी वाचली का, तर बघा प्रश्नचिन्ह दिसतं या वाक्यांच्या शेवटी, म्हणून हे वाक्य प्रश्नार्थी आहे, हे वाक्य अज्ञार्थी नाही आहे. ठीक आहे. एक मी तुम्हाला मला जे आठवलं ते तुम्हाला या ठिकाणी थोडं एक्सप्लेन डिटेलमध्ये, की तुमचा समज असा होऊ नये की हा शब्द आला म्हणजे वाक्य 100% अज्ञार्थीच आहे. या शब्दांची सुरू झालेल्या वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह असेल तर ते वाक्य प्रश्नार्थी राहील, मात्र प्रश्नचिन्ह नसेल तर मग ते वाक्य अज्ञार्थी आहे. आता बघा डोंट रीड इन द डार्क, हे वाक्य अज्ञार्थी वाक्य आहे, कारण डोंटने चालू झालेलं आहे, शेवटी प्रश्नचिन्ह नाहीये म्हणूनच हे अज्ञार्थी आहे. जर प्रश्नचिन्ह राहिलं असतं तर हे वाक्य अज्ञार्थी राहिलं नसतं. ठीक आहे. याच्यासाठी आपण फॉर्म्युला नंबर 3 यूज करणार आहोत, यू आर. आता अंधारात वाचू नका हा काय झाला मित्रांनो, सल्ला, म्हणून ऍडवाइस, यू आर ऍडवाइस्ड. वाक्य नकारार्थी आहे म्हणून आपण नॉट टू घेणार, हे नॉट टू. आता दिलेलं वाक्य जसंच्या तसं, रीड इन द डार्क, रीड इन द डार्क. मित्रांनो बघा आपण या ठिकाणी डोंट काढावा लागणार आहे, कारण आपण डोंटचाच नॉट टू घेतलेला आहे, बरोबर, डोंट काढून नॉट टू घेतलेला आहे. आता वाक्य नंबर 4 मित्रांनो, प्लीज गिव्ह मी युअर नोट्स. आता प्लीज गिव्ह मी युअर नोट्स हा प्लीज पण आम्हाला सांगतो की रिक्वेस्ट शब्द इथे दिसतोय आम्हाला. तुम्ही या ठिकाणी फॉर्म्युला नंबर 3 वापरू शकता, यू आर. बघा इथं यू आर नंतर रिक्वेस्टेड, यू आर रिक्वेस्टेड, वाक्य होकार आहे म्हणून आपण टू घेणार. गिव्ह मी युअर पेन जसंच्या तसं, यू आर रिक्वेस्टेड टू गिव्ह मी युअर पेन. बघा मित्रांनो काय वाक्य तयार केलं आपण, यू आर रिक्वेस्टेड, वाक्य होकार म्हणून टू. आता गिव्ह मी युअर नोट्स जसंच्या तसं. वाक्य नंबर 5, लेट मी सिंग अ सॉन्ग. बघा आमच्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे आमच्या मूळ शब्दांमध्ये लेट शब्द आलेला आहे, मग लेट मी सिंग अ सॉन्ग हे वाक्य पण अज्ञार्थी आहे. मला गाणं गाऊ दे, बरोबर आहे. आता मला गाणं गाऊ दे, गाणं गाणे म्हणजे प्रत्यक्ष कृती करतोय आपण गाणं गाण्याची, मग या ठिकाणी पण आपण प्रत्यक्ष कृतीवाला जो फॉर्म्युला आहे तो यूज करणार आहोत.
मग आता तुमच्या वाक्यातला लेट तो काहीच कामाचा नाही, कारण आम्हाला फॉर्म्युल्यातला लेट घ्यायचा आहे, म्हणून तो लेट मी कट केला. फॉर्म्युल्यातला लेट, नंतर ऑब्जेक्ट कोणता मित्रांनो, अ सॉन्ग, लेट अ सॉन्ग, नंतर बी, नंतर V3, सिंगचा V3 संग. आता या ठिकाणी लेट मी सिंग अ सॉन्ग, मला गाणं गाऊ दे, म्हणजे गाणं माझ्याकडनं गायलं जाऊ दे, म्हणून या ठिकाणी मीचा बाय मी झाला. काय, बाय मी. लेट अ सॉन्ग बी संग बाय मी, गाणं माझ्याकडनं गायलं जाऊ द्या. मित्रांनो यानंतरचं वाक्य नंबर 6, लेट्स हेल्प द पुअर, गरिबांना मदत करूया. गरिबांना मदत करूया. आता या ठिकाणी बघा, इथं आपल्याला फॉर्म्युला नंबर 2 वापरावा लागणार आहे. गरिबांना मदत करणे म्हणजे एक अप्रत्यक्ष कृती झाली, म्हणजे कोणत्या तरी वेगळ्या पद्धतीने. आता या ठिकाणी लेट्स हेल्प द पुअर, लेट्स हेल्प द पुअर. आता बघा ऑब्जेक्ट काय मित्रांनो, द पुअर. आधी ऑब्जेक्ट घेणार, द पुअर, नंतर शुड बी. आता या ठिकाणी V3 घ्यायचं, मग V3 काय, हेल्प्ड. द पुअर शुड बी हेल्प्ड. अशा पद्धतीने आपलं उत्तर तयार झालं. लेट्स हा शब्द आपल्याला काढावा लागणार आहे. लेट्स हेल्प द पुअर, चला आपण गरिबांना मदत करूया. लेट्स गो टू ट्री, आपण ट्रिपला जाऊया. लेट्स सिंग अ सॉन्ग, आपण गाणे गाऊया. तर या ठिकाणी लेट्स जो आलेला असतो तो आपल्याला काढावा लागतोय, त्याची घ्यायची आवश्यकता नाही. लेट्स हेल्प द पुअर म्हणजे काय, द पुअर शुड बी हेल्प्ड. ओके, हॅव अ टी प्लीज. आता इथं प्लीज शब्द हा पण आपल्याला काढायचा आहे आणि आपल्याला रिक्वेस्टेड, म्हणजे या ठिकाणी काय उत्तर तयार होणार मित्रांनो, यू आर रिक्वेस्टेड टू हॅव अ टी. आता बघा हा टू का लावला, कारण होकारे वाक्य. बघा हा टू आणि वाक्य जसं तसं, टू हॅव अ टी. अशा पद्धतीने आपलं उत्तर या ठिकाणी तयार झालेलं आहे. बघा, यू आर रिक्वेस्टेड टू हॅव अ टी, आणि हा प्लीज शब्द निघून गेला, कारण प्लीजच्या ऐवजी आपण रिक्वेस्ट घेतला. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपला चेन्नईचा जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने आज आपला प्रवास या ठिकाणी संपलेला आहे. अपेक्षा करतो की माझे सर्व विद्यार्थी मित्र काळजीपूर्वक सर्व व्हिडिओ एकानंतर एक जी लिंक दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक बघा. 100% तुम्ही चेंदवाईचे मास्टर नाही बनले तर मला सांगा. कोणतंही क्रिटिकल वाक्य असेल कमेंट बॉक्स मध्ये मला पाठवा. मी तुम्हाला अगदी 0 मिनिटात, म्हणजे विदिन अ फ्यू मिनिट आय विल आन्सर यू. मित्रांनो, कोणताही तुमचा चेंदवाईचा प्रॉब्लेम असेल, कितीही क्रिटिकल प्रॉब्लेम असेल, तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी तुम्ही मला लिहून पाठवू शकता. तुमचं जेही काही संभ्रम असेल, शंका कुशंका असतील ते सॉल्व्ह केले जातील. मित्रांनो, आजच्या लेक्चरला एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला नवीन टॉपिक निशी, नवीन उत्साहाने. धन्यवाद. गुड बाय.